राज्यात एक नंबर म्हणतात. साखर कारखाने झाले, महागाईच वाढलं, लोकांचं जीवन होतं. आणि जिथं नाही तिथं उद्योग आले. त्यामुळे माझ्यासारख्याला आनंद होता की मध्येच खासदार साहेबांनी ही निमगा भोगीची भानगड माझ्या कानावर घातली. आम्ही अभिमानाने सांगायचो की शिरूर तालुका बारामतीच्या पुढे गेला. पण हा निमगा भोगीचा प्रश्न आणि ही जी कंपनी आली त्यांनी विकास कसला. माणसं कॅन्सरमध्ये आहे, माणसाला किडनीचा त्रास होतो आहे, प्रदूषणाचा त्रास होतो आहे, गुरं मरत आहेत, जमिनीचा पोत गेलेला आहे. जे काही चित्र दिसतं जमिनीचं ते भयानक अशा प्रकारचं आहे. ते केवळ एका उद्योगामध्ये झालेलं आहे. आता त्यातनं काही मार्ग करायला लागेल. हे उद्योग काही दृष्टीने गरजेचे असतात, पण त्याला काळजी घ्यावी लागते. आणि इथं ती काळजी कमी घेतलेली असावी असं दिसतं. आता याचा मार्ग काढावा लागेल. आणि तो मार्ग काढण्याच्यासाठी उद्योगमंत्री आणि पर्यावरणाचा विषय ज्यांच्याकडे आहे त्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे ज्या जबाबदारी आहे. आता मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एक मीटिंग बैठक मुंबईला बोलू, तुम्हाला लोकांना बोलू आणि या बैठकीमध्ये इथल्या प्रश्नाचा अंतिम निर्णय लवकर कसा घ्यायचा याचा काळजी आपण घेऊ. माझ्या दृष्टीने 2-3 गोष्टी कराव्या. पहिली गोष्ट, MIDCने ज्यादा जमीन द्यायचा जो निकाल घेतला तो तहकूब करावा. ज्यादा जमीन सध्या नको. आपल्या बैठकीत चर्चा करू, नंतर या संबंधीचा निर्णय घेतला. हा ज्यादा जमिनीच्या संबंधी. दुसरा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल की जे शेतीचं, जमिनीचं, गुराढोरांचं जे काही नुकसान झालं त्याच्याबद्दलची नुकसान भरपाई या कंपनीने एकरी शेतकऱ्यांना द्यायला हवी. हा निर्णय राज्य सरकारच्या बैठकीत होईल, इथं होऊ शकत नाही. मंत्रिमंडळांची करायची इच्छा असली तरी सरकारचे काही नियम असतात आणि त्या नियमामुळे हा निर्णय तिथे होईल. तिसरी गोष्ट अशी आहे की शेतीच उद्ध्वस्त झाली, जगायचं कसं. त्यासाठी काहीतरी करावं लागेल. आम्ही राज्यामध्ये यापूर्वीसुद्धा जिथं आमच्या निर्णयाच्यामुळे शेती उद्ध्वस्त झाली त्या जमिनीच्या मालकाला एकरी दरवर्षी काही ना काहीचे नुकसान भरपाई देऊन त्याचा प्रपंच चालेल याची काळजी घ्यावी लागेल. तो विचार या बैठकीमध्ये मांडला जाईल आणि त्यातून हा निर्णय घेतला जाईल. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ह्यातनं आपण मार्ग काढू. इतर राजकारण आणायचं नाही. इथं आपल्याला काही नको. दुसऱ्या गोष्टी आम्ही चर्चा करणार नाही, मी तर करणारच नाही. आणि माझी अडचण अशी आहे तुम्ही मला 4दा निवडून दिले. किती 4दा का 4 वेळा. अनेक गावात मी मतही मागायला नाही, पण तरी तुम्ही सोडत नाही. मतं मागायला नाही आलं तरी शिक्का हाणताय, मतं देत आहे. आणि त्यामुळे आता मागायचं काय तुमच्याकडे. आता मागायचं नाही, आता द्यायचं आणि ते कामातून द्यायचं. आणि त्या कामातून देण्याच्यासाठी राज्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांची चर्चा करून, अधिकाऱ्यांच्या सह या ठिकाणी वस्तुस्थिती जाणारा आलेले
मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण मार्ग काढू, तुम्ही काही चिंता करू नका. आणि मार्ग निघाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी इथे येईल आणि मार्ग राहील एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. तुम्ही जरा या बाजूचे लोक बाजूला होतात, बाजूला हे घी झाकले. जो डोंगर आहे ना याच्या खाली गाडलेले मुरमाचा डोंगर आहे. लोक बाजूला इकडे इकडे सगळं इकडे प्लीज इकडे आहे ना बाजूला सगळी माती टाकली बाजूला घ्या. वेळ मिळाला नाही डोंगर दिसतोय ना ऍक्च्युली हा जो डोंगर दिसतोय ना ऍक्च्युली त्याच्या खाली गाडले आणि वरून टाकले. त्याच्यामुळे आता आपला डोंगर वाटतो.